नमस्कार. 95 ते 101 समर्थ रामदास आपल्याला बरेचसे उदाहरणं देत आहेत, घडलेल्या गोष्टी सांगतायत की अत्यंत पापी माणूस असो, राक्षस कुळात जन्मलेला प्रल्हाद असो, की अजामेळ असो, की वाल्मिकी ऋषी असो, की ज्यांना रामनाम न घेतायत त्यांना उफराट्या नामासाठी मरा मरा म्हणून ते त्यांचा उद्धार झालेला आहे. असे काही काही उदाहरण देत आहेत. 95 अजामेळ पापी वदेपुत्र कामे तया मुक्ती नारायणाचनी नामे शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. की अजामेळाने आपल्या मुलाचं नाव देवावर ठेवलं, समजा नारायण ठेवलं, हरी ठेवलं, राम ठेवलं, कृष्ण ठेवलं. समजा त्यांनी नारायण नारायण म्हटलं, त्याचा उद्धार होऊन गेला. त्यांनी बरेचसे पाप केले होते, बऱ्याचशा वाईट गोष्टी केल्या त्या आयुष्यात, त्याचा उद्धार झाला. तर मग आपण जर का समजून उमजून प्रत्येक कर्म रामाला समर्पित केले, प्रत्येक क्षणी रामनाम घेतलं आणि आपले कर्म शुद्ध ठेवले, 24 तास 7 दिवस आपण व्यवस्थित काम केलं, तर आपला उद्धार का नाही होणार, असं ते आपल्याला एनकरेज करतायत, इन्स्पिरेशन देत आहेत. महाभक्त प्रल्हाद हा दैत्य कुळी जपे राम नामावळी नित्य काळी पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. 96 की सगळ्यात मोठा भक्त कोणता, सगळेजण पहिलं नाव घेतात प्रल्हादाचं. त्याला आगीत जाळायचा प्रयत्न केला, त्याचा कडेलोट केला, हत्तीच्या पायाखाली चिरडलं, असे बरेचसे अत्याचार केले. आणि दैत्यकुळात जन्माल्यामुळे हिरण्यकश्यपू त्याच्या बाबांना वाटलं होतं की हा आपला भक्त होऊन जाईल, आपण सांगू तसं काम करू, पण तसं नाही. त्याची आई पण नारद मुनींनी तिचा सांभाळ केला, तर ती पण नारायणाच्या नामामध्ये सतत मग्न असायची. आणि जपे राम नामावळी नित्यकाळी, सतत तो रामनाम घ्यायचा. त्याचा मंत्र होता ओम नमो भगवते वासुदेवा. हे सगळ्यांना माहिती आहे, ध्रुव आणि प्रल्हाद यांनी. दैत्य कुळात जन्मूनही, की जे दैत्य जे असतात ते काही पण करतात, राक्षसी प्रवृत्तीचे लोक, तरी तिथे जन्मून त्यांनी स्वतःचा उद्धार केला, तर तो सर्वात श्रेष्ठ भक्त का नाही झाला. म्हणजे प्रल्हाद नारद, आपण कालही बघितलं की नारदांच्या पहिले प्रल्हादाचं नाव येतं. पिता पापरूपी तया देखवेना जनी दैत्य तो नाम मुखे म्हणेना. हिरण्यकश्यपू नाम घ्यायला तयार नाही. आपल्याला ते पण माहिती की जय आणि विजय भगवान विष्णूंचे जे हे होते, रक्षक होते, द्वारपाल होते, त्यांना शाप मिळाल्यामुळे मग त्यांचे 3 हे झाले, अवतार झाले. त्यांचे पण अवतार असतात, हिरण्यकश्यपू, त्यानंतर मग आणि हिरण्याक्ष, जसं रावण आणि कुंभकर्ण, आणि त्यानंतर मग ते पण माहितीच तुम्हाला कृष्णाच्या वेळेला पण झाले. ठीक आहे. ते हिरण्यकश्यपूला रामनाम चांगलं वाटत नव्हतं, त्याला वाटायचं की हिरण्यकश्यप हिरण्यकश्यप असं सगळ्यांनी नाव घ्यायचं त्याचं, तो देवासारखा व्हावा वगैरे वगैरे. जनी दैत्य तो नाम मुख्य म्हणा, तो काय देवाचं नाव नाही घ्यायचं. पण प्रल्हादाने आपलं नाम घेऊन स्वतःचा उद्धार तर केलाच, पण कुळाचाही उद्धार केला. प्रल्हादाचा नातू जो बळीराजा आहे, बळीराजा म्हणा तुम्ही, तो तर त्यांनी तर अजून चांगलं नाव म्हणजे केलं की त्याच्याकरता वामन अवतार घ्यावा लागला देवाला. बघा, म्हणजे प्रल्हाद नरसिंह अवतार, बली वामन अवतार. खरं पाहिलं तर एकाच कुळात तुम्ही बघा ना, जबरदस्त केवढे म्हणजे जबरदस्त भक्त असतील त्यांच्या कुळात, विचार करू शकतो आपण. ठीक आहे. 97 आता मुखी नाम नाही तया मुक्ती कैची अहंता गुणे यातना ते फुकाची पुढे अंत येईल म्हणा किंवा येईल म्हणा तो दैन्यवाणा म्हणून म्हणारे म्हणा दैव राणा. 97 ज्याच्या मुखात नाम नाही, ज्याच्या मुखात नाम नाही म्हणजे जो सतत आपल्या डोळ्यांनी, कानांनी, मुखांनी, बुद्धीनी, विचारांनी, कर्मांनी सतत भगवंताचं स्मरण करत नाही, त्याच्या मनात मग अहंता येते. मी देह आहे, मी खूप ग्रेट आहे, मी असा आहे, मी तसा आहे, आणि मग त्याला सगळ्या यातना भोगाव्या लागतात फुकाच्या. म्हणजे जे फुकाचं नाव आहे तशाच फुकाच्या यातना पण येतात. मग
जर का फुकाचं नाव नाही घेतलं तर फुकाच्या यातना येतात. खूप सुंदर. समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर, जबरदस्त. संत तुकाराम, संत एकनाथ, वाल्मिकी ऋषी इतके तोलून मापून वजनदार शब्द वापरतात की आपले सगळे ग्रामर म्हणजे काय, आपले सगळं व्याकरण तिथे त्या व्याकरणाला धार येते. पुढे अंत येईल तो दैन्यवाणा. सगळ्यांनाच अंत येणार आहे, सगळ्यांच्या देहाला म्हणजे. आणि आपण तो अजून एक अंत बघितला की जीवाचा अंत झाला आणि तो परमात्म्यात विलीन झाला. इथे जो अंत आहे दैन्यवाणा कोणता अंत असतो का, आपल्या देहाला अंत आहे रे बाबा. म्हणून म्हणारे म्हणा देव राणा. म्हणूनच भगवंताचं नाम घ्या सतत, त्याचं स्मरण करा. नाम स्मरण की भगवंताचं स्मरण करून नाम घ्या, आपला उद्धार होणारच आहे. उद्धार म्हणजे जसं एक्झाल्टेड असतं, उच्च उच्च कोटीला आपण जाऊ शकतो आणि त्याला काही अंत नाही. जसं भगवान शिवांनी आपण ज्या ज्या गोष्टी आपण भोगतो आहोत, ज्या ज्या गोष्टी सहन करतो त्या सगळ्या सहन केल्या. त्यांनी उच्च ते उच्च आपल्या संकल्पना पण ते जीवन जगलेले आहेत. बघा तुम्ही, कापडी अजूनही ते साधना करतातच आहे, रामनाम घेतातच आहेत. हरिनाम नेमस्त पाषाण तारी. सगळ्यांना माहिती राम लिहिल्यावर हनुमंतांनी आणि सगळ्या वानर सेनेनी वगैरे जसा तो लंकेकडे जायला तो ब्रिज बांधला, समजा रस्ता बांधला, त्याच्यात ते रामनाम लिहिल्यावर ते तरंगायला लागले. पाषाण म्हणजे दगड. बहु तारेले मानवी देहधारी. अशा कित्येक मानवी देहधाऱ्यांना त्यांनी तारलेला आहे, उद्धार केलेला आहे. त्यांचे म्हणजे 99.99% लोकांचे तर नावच लोकांना माहीत नसतील की ते मुक्त झाले म्हणून. तर या रामनामी सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तू पापरूपी. की रामनामाला विकल्प नाही आहे, की रामनाम सोडून दुसरं काहीतरी सांगा ना, असं काही नाही. की तुम्हाला स्मरण करावंच लागेल. रामनाम म्हणजे तुम्हाला त्या भगवंताच्या ध्यानाला बसावंच लागेल, भगवंताचं नाम घ्यावंच लागेल, जप ध्यान करावंच लागेल. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 9विधा भक्तींपैकी काही ना काहीतरी तुम्हाला करावंच लागेल. किंवा काहीच न करता माणूस भगवंताशी एकरूप राहिला तरी पण ते एक प्रकारे रामनामच आहे. म्हणजे बघा, खूप व्यापक प्रकारे त्यांनी विचार केलेला आहे. वदेना कदा जीव तो पापरूपी. की जो कधीच रामनाम घेत नाही, भगवंताचं स्मरण करत नाही, तो पापरूपी आहे. पापरूपीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की तो पापाने अगदी परिपूर्ण आहे. 99 जगी धन्य वाराणसी पुण्यराशी. तये माझी आता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्यकाळी. जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. चंद्रमौळी म्हणजे शिव. वाराणसीमध्ये ते असतात. तिथे खूप जण जाऊन साधना करतात. आणि असा पूर्वी अशी धारणा होती आणि अजूनही आहे की वाराणसीमध्ये आपला म्हणजे काशीमध्ये आपला जीव गेला तर आपल्याला मुक्ती मिळते. आणि आपल्याला तर मिळतेच, पण पूर्वजांना पण मिळते. आणि तिथे सतत रामनाम नित्यकाळ सुरू असतं. तुम्ही बघा की तुम्ही काशीला एकदा जाऊन बघा, जबरदस्त. तिथनं हिंदी ट्रान्सलेट केलेले वेद आणले होते मी, संस्कृत आणि त्याचं हिंदी ट्रान्सलेशन वगैरे ते वाचून वगैरे बघा तुम्ही, खूप छान वाटतं. आणि काशीला इतकं काय काय जबरदस्त आहे की म्हणजे लोकांच्या उद्धाराकरता राम राम, शिव शिव, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असे विविध प्रकारचे नाम असे लिहून घेतात. काही जण 1 लाख लिहितात, काही जण 1 कोटी लिहितात आणि तिथे मग त्यांची जमा करून ठेवतात. काही जण गंगेत शिरवून देतात, वाहून देतात. असं खूप काय काय सुरू असतं तिथे. इतक्या प्रकारच्या साधना सुरू असतात की तुम्ही म्हणता यार कुठे आलो आपण. अजूनही आहे, ठीक आहे. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी. त्यामुळे पुण्यराशी अशा की त्यांनी खूप पुण्य कमवलेलं आहे. त्यामुळे राशीच्या राशी पुण्यराशी. ते माझी आता गती पूर्वजांची. की ते त्या तुम्ही बघाच, तुम्ही एकदा काशीला जाऊन, प्रयागराजला जाऊन, म्हणजे कुंभमेळाला वगैरे समजा जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल की लोकांनी केवढ्या प्रकारच्या साधना केलेल्या आणि मुक्ती मिळालेली आहे.
नित्यमुक्त पण लोक भेटतात, काही सगळ्या प्रकारचे लोक असतात. लोक काय असतात की बाहेरच्या याला बघून बरेचदा भूलतात. आमचे सद्गुरू किंवा बरेचसे साधू संत म्हणतात की त्याच्या आत काय सुरू आहे ते जास्ती महत्वाचं आहे. हो, की काही लोक एकदम डिसिप्लिन लाईफ जगतात, काही लोक असेच लाईफ जगतात की त्यांना बाहेरून आपल्याला कळत नाही की तो हा माणूस नामात गुंग आहे की नाही. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी आता गती पूर्वजाची. पूर्वजांना आपल्या गती मिळते की आपण तिथे समजा साधना केली, समजा आपली राख रांगोळी झालेली, समजा अंत्यविधी झाला ती तिथे शिरवली वगैरे वगैरे. मुखे राम नामावळी नित्य काय, की तिथे सतत आपल्या मुखात सतत राम नाम राहिलं तर आपल्या जीवाचीच वाराणसी होऊ शकते. हो, आपल्या आतमध्येच पुण्यराशी निर्माण होऊ शकते. याच्यात बरेचशा अँगल्स असतात. समर्थ समजा हे लिहित आहे त्याच्यात बरेचसे अँगल्स आहेत. आपल्या आतच भारतभूमी, आपल्या आतच पूर्ण विश्व आहे. 14 भुवने आपल्या आतच आहेत. हो, मुखे राम नामावळी नित्य काय, सतत भगवंताचं नाव घेतलं. जीवा इथे सांगे सदा चंद्रमौळी, की वाराणसीमध्ये चंद्रमौळी जो आहे, चंद्र ज्याच्या कपाळावर असा जो शंकर आहे तो सांगतोय की बाबा सतत रामनाम घ्या आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. या पूर्ण श्लोकाचा अर्थ असाच. भगवान शिव स्वतः सांगतायत की रामाचं नाम घ्या आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. असंच सरळ त्याचा अर्थ निघतो. यथा सांगरे कर्म तेही घडेना 100 घडे धर्म ते पुण्य गाठी पडेना. दया पाहता सर्व भूती असेना, फुकाचं मुखी नाम तेही वसेना. की फुकाचं नाम पण तुमच्या जवळ नाही आहे, सर्वाभूती दया पण नाही आहे. काइंडनेस, आजकाल ते सतत असतं ना, काइंडनेस. आज मी एका कॉलेजच्या बाजूला आहे तर खूप जण आहे, बरं ठीक आहे, की तुमच्यामध्ये भूतदया नाही, प्राणी मात्रांबद्दल दया नाही, माणसांबद्दल दया नाही, ठीक आहे. आणि तुमच्याजवळ धर्म तुम्ही पाळत नाही आहे, शास्त्रोक्त पद्धतीने कर्म करत नाही आहे, तुमच्या गाठी पुण्य पण नाही आहे, तुमचं यथासांग कर्मही घडत नाही, तर मग तुमचा मानव जन्म घेऊन काय फायदा आहे की नाही. म्हणजे असं ते म्हणतात. आपल्याला प्रश्न विचारतात, आपल्याला त्या प्रश्नामध्ये उत्तर पण सांगतात. मग तुम्ही माणूस म्हणून जन्माला का आले, काय तुम्ही करता काय नक्की तुम्ही, ठीक आहे. तर त्यामुळे रामनाम घेऊन स्वतःचा उद्धार करून घ्यावा, सतत स्मरण करून, ठीक आहे. 84 लक्ष योनीनंतर रामजन्म मिळाला आपल्याला. आपला हनुमानाचा किंवा आपल्या मानवाचा जन्म मिळाला आहे, तर आपण त्याच्यात स्वतःचा उद्धार करून घ्यावा की नाही. म्हणजे त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही बघा की इव्हन जे अवतारी पुरुष आहेत त्यांच्या बाबतीतही म्हटलं जातं की रामाच्या पूर्वजन्मीमध्ये काय होतं, सीतेच्या पूर्वजन्मी काय झालं वगैरे वगैरे, मग त्यामुळे त्यांना ते करावं लागलं. अशा लिंक झालेल्या बऱ्याचशा गोष्टी. तर त्यामुळे आपण जर का मानवी जन्माला आलेलो आहे, अवतारी पुरुषांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. त्या भीष्माचार्यांच्या बाबतीत त्यांनी 92 जन्मापूर्वी त्यांनी एका सरड्याला असं बाणाने फेकलं आणि तो काट्यांमध्ये जाऊन रुतला, म्हणून त्यांना शरशय्या मिळाली. 92 जन्म ज्यांनी पाप केले. तर आपल्याला मानवी जन्म मिळाला तर आपण याच जन्मात का नाही स्वतःचा उद्धार करून घ्या, फुकाचं नाव घेऊन. असंच समर्थ आपल्याला एनकरेज करतायत. 101 जया नावडे नाम त्या यम जाची, की ज्याला नाम आवडत नाही त्याला यमाची यातना सहन करावी लागते. विकल्पे उठे तर्कना नरकचीची, कितीतरी प्रकारचे विकल्प मनात उठतात आणि त्यांना नरक यातना विविध प्रकारच्या सहन कराव्या लागतात. तहा हयात सुद्धा नरक यातना असतात, की आपल्याला काही आजार झालेला आहे किंवा काहीतरी म्हणजे खूप प्रकारचे असतात. म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभाव. आपल्या स्वभावातले दोष पण निघून जातात आदराने नाम घेतलं तर. या नावडे नाम त्या यमजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकजीची, ठीक आहे. म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभाव. 100
आपल्याला नाम आवडत नाही असं म्हणायला नको, आपल्याला देव आवडत नाही असं म्हणायला नको, का सतत देवाचं नामच घ्यायचं का असं आपण म्हणायचं नाही. की आपण या गोष्टी अगोदरही बघितल्या की सकाळी उठल्याबरोबर नाम घेतलं, प्रत्येक कामाच्या अगोदर नाम घेतलं, गाडी सुरू केल्यावर गाडीने जाताना, पायी जाताना, ऑफिसमध्ये कुठे जाताना नाम घेतलं, आल्यावर देवाला नमस्कार केला. अशा हळूहळू सवयी लावून सतत आपण नामस्मरण आपल्या मनामध्ये फिट करू शकतो. ठीक आहे का? की आपली नामाची घड्याळ असते ती आतमध्ये सतत सुरू राहू शकते. जसं पैशाचं मीटर असतं तसं नामाचं मीटर नाही राहू शकत ना. मेरा पैसों का मीटर शुरू हो गया बरं अंकल, नौकरी लग गई, अरे ठीक है, अब मैं बहुत एन्जॉय करूंगा. अरे हे काय प्रकार आहे मला कळूनच नाही राहिला. एन्जॉय करूंगा, एन्जॉय करायला काही विशेष गोष्ट करायची गरज नाही. आपण आपल्या मनातच नाम घेऊन एन्जॉय करू शकतो लाईफ. खरं पाहिलं तर जया नावडे नाम त्या यम जाची. ज्यांना नाम आवडत नाही त्यांना यमाची यातना होतात, यम यातना देतात. किंवा समजा गडबड केली तर आपल्याला मग तिकडे यातना सहन कराव्याच लागतात. विकल्प उठे तर्कण्या त्या नरकचेची. समजा तुम्ही विकल्प केला की राम नाही घेतलं तर तू काय करशील? अरे मी काय करणार आहे बाबा, तू तुझ्या भल्या करता घे असं समर्थ म्हणतात. नरक यातना होतील. तहा हयात म्हणजे आपण जिवंत असतात नाही होईल आणि पुढे पण कदाचित होऊ शकतं, पुढल्या जन्मातही होऊ शकतं. आम्ही पुढला जन्मच मारत नाही, हाच एक जन्म आहे आणि आम्ही जे काय करायचं आता करू. ठीक आहे, असे प्रकारचे लोक असतात. तर कधी ना कधी त्यांना नरक यातना सहन कराव्या लागतात. कित्येक लोक आहेत. एका व्यक्तीचा KEM रुग्णालयामध्ये मुंबईचा मृत्यू झाला. मागे आणि पुढे कोणीच नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही व्यक्ती ही आणि त्यांच्या अकाउंटमध्ये 200 कोटी रुपये होते. अंत कोणाला, श्रीमंत गरीब असो, पॉवरफुल असो की भिकारी असो, सगळ्यांना अंत येतो. तुम्ही खूप हुशार असाल, खूप बुद्धू असाल, श्रीमंत असाल, गरीब असाल, राजा असाल, रंक असाल, समर्थांचं मृत्यू निरूपण बघा ना तुम्ही आपल्या दासबोधामध्ये. सगळ्यांनाच मृत्यू आहे. आणि म्हणूनच अति आदरे नाम घ्यावे, अति आदराने नाम घ्यायला पाहिजे. आणि ते घेतल्याने आपले सगळे दोष, स्वभावातले पण दोष निघून जातात. बघा तुम्ही, एकदा काय झालं की सगळे खूप जण म्हणजे स्वामीजी, माझ्या सद्गुरूंकडे, बऱ्याचशा साधू संतांकडे पण ह्या घडलेल्या गोष्टी आहेत की 24 वर्ष नाम घेऊनही त्यांचे स्वभाव बदलले नाही. मग 36 आणि 48 वर्षानंतर त्यांचे स्वभाव बदललेले. आपला स्वभाव कसा गोड असावा, सगळ्यांना घेऊन चालणारा हवा. पण काही काही जणांच्या स्वभावात दुसऱ्यांना त्रास देणं असतं, दुसऱ्यांच्या चुका काढणं खूप असतं. त्यांच्या रक्तात भिनलेलं असतं की काय असं वाटतं. अहो असं घडलेलं आहे स्वामीजी, तुमच्या बरोबर राहून हे लोक असे का वागतात? म्हणजे आमच्या सद्गुरूंना बरेच जणांना, साधू संतांना म्हटलेलं आहे की तुमच्याजवळ राहून असे विचित्र गोष्टी कशा करतात. तर मग त्यांचा हळूहळू कायापालट होतो, त्यांचे दोष कमी होतात, त्यांचा स्वभाव चांगला होतो. तहा हयात हे घडू शकतं आणि आपलं एक जीवन सुंदर होऊ शकतं, मन सुंदर होऊ शकतं. आपण स्वतः तर मुक्त होऊ शकतो, नित्यमुक्त राहू शकतो, पण आजूबाजूच्या लोकांना आपण घेऊन चांगलं जीवन आपण जगू शकतो. आणि हे शक्य आहे. समर्थ रामदास म्हणतात, दोष जाती स्वभाव आहे, स्वभाव भगवंताशी एक, स्वतःचा भाव भगवंताशी एकरूप करून घेणं, भगवंताशी एकरूप होऊन सुंदर जीवन जगणं, स्वभाव. आपण यावर बरेचदा बघितलेलं आहे. स्व म्हणजे काय? परमात्माशी एकरूप होणं. देहबुद्ध्यातु दासोम, जीवबुद्ध्यातो दंशी, आत्मबुद्ध्यातो मेवहम. इतकं सुंदर जीवन आपण हनुमंतासारखं, समर्थ रामदासांसारखं सगळेच जगू शकतात, सगळेच्या सगळे. आणि मग सगळे इतकं सुंदर जीवन जगले तर आनंदवन भुवन, स्वानंदबोध पाटण, रामराज्य, सुप्रीम डेव्हलपमेंट गोल, शाश्वत विकास लक्ष्य सगळेजण प्रत्येकाच्या जीवनात येऊ शकतात, घडू शकतं. हे असं समर्थ म्हणतात. त्याच्याकरता तुम्ही रामाचं, भगवंताचं, तुम्हाला आवडतं त्या देवाचं स्मरण करा आणि सुंदर जीवन जगा. चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.